नमस्कार मंडळी, श्री गुरु देवदत्त। आज आपण एक DIY करणार आहोत। त्यासाठी ही मी फोटो फ्रेम घेतली आहे। तर रेग्युलर मीडियम साइजचीच घेतली आहे, जास्त लहान पण नाही जास्त मोठी पण नाही घेतली आहे। त्याला असे दोन हुक आहेत, म्हणजे उभं आणि आडवं असं दोन्ही पद्धतीने तुम्ही लावू शकता। तर जे माझ्या मुलींचे मेडल मिळालेले आहेत ते मी हे करण्यासाठी ना हे घेतलेलं आहे। तर मेडल हे कसे होतात, गोल्ड मेडल आहे ते थोडं हवेच्या संपर्कात येऊन ते मात्र होण्याची शक्यता असते, म्हणून मी ह्या फ्रेमचा वापर करणार आहे। तर ह्या फ्रेमच्या MDFला मी ग्लू लावून घेतलेलं आहे सगळीकडे। आता ह्या MDFवरच असं जर मेडल हे करायचे म्हटलं तर ते म्हणजे कलर ते हे असल्यामुळे गोल्डन कलर असल्यामुळे ते दिसले नसते, म्हणून मी इथं ब्ल्यू कलरचं हे कॉटनचं कापड लावून घेणार आहे। त्यामुळे ते मेडल पण छान उठून दिसतील त्यातून, म्हणून हे असं कॉटनचं कापड मी असं व्यवस्थित लावून घेतलंय। आणि राहिलेलं कापड मी आता कट करून घेणार आहे। बाकीचं राहिलेलं मी कट करून घेणार आहे। आणि हा ग्लू वाळल्यानंतर मग आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे, नाहीतर ते चिकटून बसेल असं होईल, चिकट होते ते आणि मेडलला त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे हे पूर्ण वाळवायचं आहे आणि मगच हे करायचं आहे। आता राहिलेलं कापड मी कापून घेणार आहे। अशा दोन फ्रेम मी करून घेणार आहे, एक मोठ्या मुलीच्या मेडलसाठी आणि एक छोट्या मुलीच्या मेडलसाठी। तर ही पहिली फ्रेम तयार करून झाली आहे। हे राहिलेलं मी कापड कापून घेते आणि मेडलची साईज जराशी असं म्हणजे हे असते थोडंसं असं वरती आल्यासारखं होतं, पण चालून जातं, काही प्रॉब्लेम येत नाही। तर ह्यामुळं काय होतं, मेडल खराब वगैरे होत नाहीत आणि चांगले होतात, म्हणून मी ही आयडिया केलेली आहे। मी पण हे दुसऱ्याचं बघितलेलं आहे एकटे करतेलं, ही माझी स्वतःची अशी आयडिया नाही आहे, पण ती मला आयडिया चांगली वाटली म्हणून मी करायची आणि तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची म्हणून शेअर करत आहे मी। कारण असे नुसते मेडल लटकून असे ठेवण्यापेक्षा किंवा अशी वेगळे काहीतरी करण्यापेक्षा ही मला छान वाटली, म्हणजे आणि दिसायला पण छान दिसतं। मी तुम्हाला केल्यानंतर फोटो पण शेअर करेन, छान दिसतात अशी मेडल। तर हे कडेनं पण आपल्याला लावून घ्यायचे, मी थोडं जास्तीचं कापड सोडलेलं आहे, त्या कडेला पण हे ग्लूनं लावून चिकटून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर ही माझी आयडिया म्हणजे मी बघितलेलीच आहे दुसऱ्याची, पण आयडिया कशी वाटली हे कसं होल्डर कसं वाटलं हे सांगायला विसरू नका। मला हे आवडलं खूप, ते केलं होतं त्यांनी ते, तर म्हटलं आपण पण करून बघूयात हा प्रयोग। तर आता हे असे माझे दोन तयार झालेले आहेत आणि मी कसं आता ते प्लेस करायचं ते दाखवणार आहे। हे तुम्ही चांगलं डबल टेस्कोनं हे करायचं आहे। मी हे जे ह्याच्या स्ट्रीप असतात ना, म्हणजे जी लेस असते ना मेडल अडकवायची, त्याला मी स्टेपलरनं हे करून घेतलं आहे। पहिल्यांदा मी डबल टेस्कोनं लावून बघितलं पण ते निघत होते, मग सरळ मी स्टेपलर मारले त्या ह्यांना लेसना आणि एका जागी करून घेतले ती लेस। हे असं थोडी निघत होती म्हणून मग मी स्टेपलर मारून घेतले त्याला। आणि आपल्याला मेडलला पण ते डबल टेस्कोनं चिकटून घ्यायचं आहे, नाहीतर ते काय होतात, पडू शकतात। त्यामुळे ते पण चांगलं, हे मी आता थोडं लावलं आहे तर पडलं होतं ते, मी नंतर आणि त्याला जास्त चिकटपट्टी लावून ना, मोठी चिकटपट्टी लावून चिकटवलं होतं। तर मी दोनच मेडल आहेत ते मोठे, त्याचीच तेवढी हे ठेवलेली आहे। तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तसं करू शकता। मी दोन कडेचे ह्यांना तेवढं लेसचे हे ठेवलेत आणि बाकीचे विदाऊट लेस, त्याच्या सगळ्या लेस काढल्यात आणि तसंच लावलेलं आहे। तुम्ही तुमची कल्पना वापरून करू शकता। तर हे असं मी प्लेस करून घेणार आहे। हे बघा, मी असं आता हे स्टेपलरनं मारले कारण ते निघत होतं छान, आणि स्टेपलरनं मारलं ना चांगलं घट्ट बसतं आणि मग फ्रेममध्ये पण चांगलं दिसतं ते दिसताना। तर हे दोन्ही ह्याला मी स्टेपलर मारून घेतले आणि नंतर मग ते स्टेपलर मारल्यानंतर त्याला आणि डबल टेस्कोनं ह्या लेसला पण मी खाली आणि डबल टेस्को लावून घेणार आहे। जरी आपण स्टेपलर मारलं असलं तरी त्याला हे करायचं आणि काच कुठंपर्यंत येते आपल्या, म्हणजे फ्रेम लावताना अडचण येणार नाही ना, ह्या हिशोबानं मेडल ते प्लेस करायचे। म्हणजे आपल्याला कडेनं थोडी थोडी जागा सोडायची, म्हणजे आपली फ्रेम व्यवस्थित बसेल ह्या हिशोबानं।
आता मी तसं त्या हिशोबानं मी चेक करून असं हे लावून घेतले. आणि पहिल्यांदा आपल्याला काच अशी ह्याच्यात लावून घेऊन मग आपल्याला ते काच अलगद घेऊन मग हे करायचे, त्या कापडावर ठेवायचे. नाहीतर सगळे माझे मेडल बघा, आता मी असं केलं तर मेडल सगळे पडलेत. तर असं हे करून अलगद असं हे करून ते करायचं आहे. तर हे असं मी व्यवस्थित लावून घेतलं आहे त्याला. आणि ह्याला कडेनं अशा हे असतात, एक हुक म्हणता येईल ह्याला, तसे असतात, ते मी तसे लावून घेतलेत. तर इथं वरती तुम्ही नाव पण लिहू शकता. मी नंतर लिहिलं आहे नाव, ह्याच्यात दाखवलं नाही पण नाव लिहिलं आहे. आता हे माझ्या लहान मुलीची मेडल आहेत. ते पहिल्या मोठ्या मुलीची मेडल होती पहिले, हे लहान मुलीचे मेडल आहेत. तर ते असे लावून घेते मी. नंतर मी मधला गोल्डन इकडं काढला आहे आणि तो मध्ये लावला आहे, असं केलं आहे, असं करून घेतलं आहे. आणि ही पण सेम तसंच आपल्याला प्लेस करायची आहे बघा. हे असं निघू शकतं, त्यामुळे चांगलं प्रेस करून असं तुम्ही चिकटपट्टीने चिकटून हे करा. किंवा तुम्ही दुसरा कुठला तुमच्याकडे ऑप्शन असेल तर तसं हे करा. आणि ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेलची घंटी दाबा, म्हणजे माझे प्रत्येक येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर आयडिया कशी वाटली हे सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.